निवेदिका। जागो ग्राहक जागो चा नारा देत संबंध भारतभर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त असणाऱ्या प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या विदर्भ अध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। मला आनंद होतोय की विदर्भ अध्यक्षपदी सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे प्रसिद्ध नागपूरचे उद्योजक श्री हितेश सिंग यांची मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं विदर्भ अध्यक्षपदी अधिकृत घोषणा करतो। येणाऱ्या काळामध्ये हितेश सिंग यांच्याकडून ही अपेक्षाही व्यक्त करतो की ग्राहक संरक्षण कायदा हा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ विभागात केलं जाईल। मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की जे ग्राहक संरक्षणचा नवीन कायदा आहे 2019 आणि लागू झाला कोरोनामुळे 21 मध्ये, त्या कायद्याची अंमलबजावणी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, सामान्य ग्राहकांपर्यंत तो कायदा कसा पोहोचवण्यात येईल याची जबाबदारी ही मी विदर्भ विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर सोपवलेली आहे। खऱ्या अर्थानं आजच्या काळात जे मोबाईलचं युग आहे, जे नेटचं युग आहे, या युगामध्ये ऑनलाईन वगैरे फसवणूक ग्राहकांच्या अधिकाधिक होत आहे। त्या फसवणूक टाळण्यासाठी कुठं गेलं पाहिजे, कुठं तक्रार केली पाहिजे, ग्राहकांनी न्याय कसा मागितला पाहिजे, ग्राहकांचे अधिकार काय आहेत, ग्राहक हा राजा आहे आणि त्याच्या अधिकाराचं जतन आणि त्याच्या अधिकाराचं हनन होऊ नये यासाठी ग्राहकांनी काय जागरूकता बाळगावी याचं काम प्रांत ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून आम्ही संबंध भारतभर करत आहोत। मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक ग्राहकाला हे कळलं पाहिजे की ग्राहक संरक्षण कायद्याची नवीन कायदा लागू झालेला आहे, तो कायदा आपल्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा आम्ही आपल्याकडूनही व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, जे ग्राहक या कायद्याची खरोखर तंतोतंत माहिती बाळगतात अशा लोकांनी सुद्धा इतर ग्राहकांना आपलं ज्ञान वाटून ग्राहक संरक्षण कायदा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्यामध्ये मदत करावी, त्यांचंही योगदान त्या लोकांनी त्याच्यामध्ये नोंदवावं। जर ग्राहक संरक्षण कायद्याविषयी आपल्याला काही विचारायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता। नक्कीच मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की ग्राहक सुरक्षा परिषद समिती नवी दिल्ली विदर्भचे अध्यक्षपद श्री हितेश सिंह की अधिकृत तौर पे राष्ट्रीय अध्यक्ष के नाते से मैं यहाँ पर घोषणा कर रहा हूँ और उनको अधिकृत तौर पे हमने अध्यक्ष का पद आज से दे दिया है करके घोषणा कर देना। प्रिस्क्राइब्ड बाय वो जो भी वेंडर रहते हैं उनके रहते हैं। इसमें काफ़ी सारे ऐसे प्रोडक्ट्स आते हैं जो कि DPCO आता है, जिसमें कि आपका गवर्नमेंट ऑफ इंडिया उसकी प्राइसिंग कंट्रोल करती है। से फॉर एग्जांपल हम IV फ्लूइड अगर लेते हैं, IV फ्लूइड की MRP इज डिसाइडेड बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया। तो वैसी कंडीशन में सारी कंपनियों की आपको MRP एक ही मिलेगी। बट लेकिन अगर आप ये चीज़ देखेंगे कि आप इलेक्ट्रॉनिक भी ले लें, आप एप्पल का iPhone एक ले लें और आप उसको सैमसंग के iPhone से कंपेयर करें तो दोनों प्राइसिंग सेम नहीं हो सकती है। तो ये एक थोड़ा सा है जो MRP रहेगी वो वेंडर डिसाइड करेगा। एंड काफ़ी ऐसे असेंशियल प्रोडक्ट्स जो हैं जिसका MRP जो है वो गवर्नमेंट डिसाइड करता है। आप गवर्नमेंट अगर आपके पास कोई ग्राहक ऐसा है, आप कहीं जाके ऐसी चीज़ लेते हैं जिसकी MRP आपकी 100 रुपये लिखी है, लेकिन वो अगर आपको 110 में बेचता है, ठीक है, और वो आपको एक उसका बिल भी देता है या कच्ची चट्टी भी बना के देता है, तो आप डेफिनेटली आइए, हम उस पर अच्छी से अच्छी कठोर से कठोर कार्रवाई करके आपको देंगे। पर MRP जो डिसाइड करना है वो हमारे हाथ में नहीं है। एज अ कंज्यूमर और हम ये नहीं बोल सकते किसी ब्रांड को जाके कि आप अपना MRP ये रखिए। ये सिंपल है सर, है ना।